नमस्कार मंडळी. तर खीर म्हटली का आपल्या डोळ्यासमोर फक्त येणारी ती खीर म्हणजे तांदळाची खीर. तर मी आज खीर बनवली, पण ती तांदळाची नव्हे, तर ही बनवली आहे मी रव्याची. तर चला मी तुम्हाला रेसिपी सांगते. पहिले मी कढाई घेतली, कढाईमध्ये गावरान तूप घातलं. हाफ बाउल मी इथे रवा घेतलेला आहे. तो चांगला तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचा. वरतून मी मध्यातच त्याच्यामध्ये टाकलेले आहे ड्रायफ्रुट्स. रवा अर्धा भाजत आल्यावरती नंतर ड्रायफ्रुट्स आणि रवा गोल्डन ब्राउन होईपर्यंत मस्त रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग इकडे मी लगेच दूध मध्ये साखर टाकून ते बॉईल करून घेतलं होतं आणि नंतर मग आपला रोस्ट केलेला रवा त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे. 4-5 मिनिट म्हणजे ठेवायचं आहे. तुम्हाला जरा घट्ट लागते की पतली लागते त्यानुसार तुम्ही गॅसवरती ठेवू शकता. नंतर वापस मी त्याच्यामध्ये थोडंसं गावरान तूप घातलेलं आहे आणि इट्स रेडी टू सर्व्ह. जशी तांदळाची खीर लागते त्यापेक्षाही जास्त टेस्टी रव्याची खीर लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा.